नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सध्या सर्वत्र हवामान तापले असताना बेळगावचे तापमान 37 अंशापर्यंत वाढले आहे. यातच बेळगाव व चिक्कोडीमधील मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी सज्ज झाले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर 2 मतदान अधिकारी, 1 पीठासन अधिकारी, 1 सहाय्यक पीठासन अधिकारी, 1 पोलीस रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनचे वाटप केल्यानंतर निवडणूक अधिकारी आपापल्या नियोजित स्थळी दाखल झाले आहेत. बेळगाव पोलिसांच्या व्यापक सुरक्षा व्यतिरिक्त रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा यासारख्या आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रे मतदानाच्या वेळी मुदत संपेपर्यंत खुली राहतील. याशिवाय अनेक रुग्णालये आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचारांसाठी नियुक्त करण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय निवडणूक आयोगाने मंजूर केल्यानुसार मतदान करण्यापूर्वी मतदान केंद्रांवर आपल्यासोबत स्वतःचे मतदार ओळखपत्रासह निश्चित ठरवून दिलेल्या ओळखपत्राद्वारे आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदाना दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारी सर्व सरकारी कार्यालये, शाळा व महाविद्यालये तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 1 दिवसीय पगारी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अधिकारी कर्मचाऱ्यांना, व्यावसायिक, उद्योजक व इतर व्यावसायिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपली कार्यालये बंद ठेवण्यास हरकत नसल्याच्या यावेळी सूचना केल्या आहेत. तसेच मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली असून आयोगाच्या निर्देशानुसार वरील सूचनांचे पालन करून नागरिकांनी शांततेत मतदान करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 7 मे रोजी होणाऱ्या कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्राची तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 9,57,559 पुरुष, 9,66,134 महिला व इतर 95 असे एकूण 19,23,788 मतदार आहेत. तसेच चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 8,85,200 पुरुष व 8,76,414 महिला व इतर 80 मतदार असे एकूण 17,61,694 मतदार आहेत. एकंदरीत बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात 20,55,870 पुरुष व 20,49,169 महिला व इतर 186 मतदार आहेत. असे एकूण 41,05,225 मतदार आहेत, असे त्यांनी सांगितले. पारदर्शकतेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि लोकशाही राष्ट्रांमधील उच्च दर्जाच्या निवडणूक प्रक्रियेचा बांधिलकीचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या परंपरेनुसार 23 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 75 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यास कार्यक्रमांतर्गत भारतीय सार्वत्रिक निवडणुका पाहण्यासाठी भारतात आले आहे. त्यापैकी 5 विविध देशातील अधिकारी हे बेळगाव जिल्हा निवडणुकीची पाहणी करून माहिती जाणून घेतील. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेची प्रात्यक्षिक माहिती त्यांना करून दिली. नेपाळ येथील थानेश्वर भुसाल या निवडणूक प्रतिनिधींनी असे सांगितले की भारतीय निवडणुकीचे स्थान अनोखे आहे. आम्ही भारतातील विविध मतदान केंद्रांवर भेटी देऊन देशातील मतदारांची विविधता पूर्ण अभिव्यक्तीमध्ये अनुभवू शकलो, असे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी विविध देशातील निवडणूक शिष्टमंडळ आयोग हे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, कंबोडिया तसेच ट्युनिशिया या 5 देशातून उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे 10,000 पोलिसांचा बंदोबस्त बेळगाव जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले असून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. उद्या मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर एक टेबल आणि 2 खुर्च्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना मतदान कार्ड मिळालेले नाही त्यांना मतदान यादीमध्ये नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मतदान करण्यासाठी त्या व्यक्तीने आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, निवृत्त वेतन कार्ड इत्यादी मधील कोणतेही एखादे कार्ड असेल तर त्यांना मतदानाचा हक्क दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रविवार सायंकाळपासूनच मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. पुढील 3 दिवस मद्य विक्री व पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये 2222 मतदान केंद्रांवर मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी 1088 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 222 मतदान केंद्रांवर 2,05,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक केंद्रावर बसेसद्वारे ईव्हीएम मशीन सुरक्षितपणे पोहोचवण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सत्यपा पुजारी यांनी दिली. अथणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 260 मतदान केंद्रे असून 1221 निवडणूक कर्मचारी काम करत आहेत. विधानसभा मतदारसंघात 23 अतिसूक्ष्म मतदान केंद्र आहेत. अथणी शहरामध्ये 39 बूथ आहेत. निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून सर्वच मतदान केंद्रांवरती कर्मचारी रवाना झाले असून मतदान केंद्रांवर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे. अथणी विधानसभा मतदारसंघात 1,21,426 पुरुष मतदार व महिला 1,18,216 असून 2,39,646 मतदार आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते सर्वाधिक मतदान आपल्याच पक्षाला होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये बूथ व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने मणिपूरमधील एका तरुणीची बेळगाव येथे शनिवारी सुटका केली आहे. ती युवती 5 महिन्यांपूर्वी हैदराबादला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यामुळे तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. बालकल्याण आणि संरक्षण विभागाचे 7 अधिकाऱ्यांचे पथक बेळगाव येथे आले असताना त्यांना या मुलीबद्दल माहिती मिळाली. तिच्यासोबत एक तृतीयपंथीही आढळून आली. लागलीच तिला टिळकवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे तिने आई वडिलांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पोलीस उपायुक्त PV स्नेहा, पोलीस उपनिरीक्षक M रुक्मिणी आणि जिल्हा बालकल्याण अधिकारी महांतेश भजंत्री यांच्यासह इतरांनी मणिपूरच्या अधिकाऱ्यांसमवेत बचाव मोहिमेत समन्वय साधला आणि मणिपूरमधील त्या युवतीची बेळगावातून सुटका केली. लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या कामासाठी महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आल्याने नेहमी गजबजलेल्या महानगरपालिकेमध्ये सोमवारी शुकशुकाट पसरला होता. सर्वच विभाग बंद करण्यात आल्याने कामासाठी आलेल्या अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले. निवडणुकीच्या कामासाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, लेखा विभाग व आश्रय योजना विभाग यासह इतर विभागातील कर्मचारी रवाना झाल्याने महानगरपालिकेमध्ये शुकशुकाट पसरला होता. जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचे काम गेल्या 4 दिवसांपासूनच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नेहमीच्या गर्दी असलेल्या ठिकाणीही शुकशुकाट होता. लोकसभेची निवडणूक मंगळवार दिनांक 7 मे रोजी होत आहे. घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने उत्स्फूर्त मतदान करून लोकशाही बळकट करावी यासाठी प्रशासन जसे प्रयत्नशील आहे तशा काही संस्था आणि व्यक्तीही आहेत. अनेक संस्थांनी मतदान जागृतीसाठी प्रयत्न केले. याचाच एक भाग म्हणून नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्ञानेश्वर अष्टेकर हे रिक्षा चालक निवडणुकीदरम्यान दिव्यांगांना आपल्या रिक्षातून स्वेच्छेने आणि विनामूल्य घेऊन जातात आणि परत पोहोचवतात.
नार्वेकर गल्ली, गोंधळी गल्ली, केळकर बाग, पापड गल्ली व परिसरातील ज्या कोणाही दिव्यांगांना, गर्भवती अथवा वृद्धांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी 9901058111 या क्रमांकावर आष्टेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 1992च्या मुंबई दंगलीतील बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करा, असे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला बजावले आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर 2022 रोजी या प्रकरणी काही निर्देश देण्यात आले होते, परंतु त्यांचे पालन करण्यात आले नव्हते. यावर न्यायाधीश अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि राज्याच्या गृह विभागाला न्यायाधीश BN श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसींवर विचार करण्याची सूचना केली आहे. यासंबंधी 19 जुलैपूर्वी एक अंमलबजावणी अहवाल सादर करण्यात यावा, असा निर्देश खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणी एका याचिकेवर आता 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ईडीने सोमवारी सकाळी रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या सेवेत असलेल्या नोकराच्या घरातून 25 कोटी रुपयाहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त झालेल्या रोख रकमेची मोजणी सोमवारी रात्रीपर्यंत सुरू होती. हा छापा झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याशी संबंधित प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या तपासाचाच एक भाग आहे. बसुर्ते गावाच्या प्रवेशद्वारापाशीच असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेचा विद्युतभारित स्पर्शाने एका गाभण म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने दूध उत्पादक गरीब शेतकऱ्याला जवळपास 65 ते 70 हजार रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला असून त्याचा पुढील होणारा दुग्ध व्यवसाय मोडकळीस आल्याने आता पुढे जगावे कसे, असा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. नामदेव यल्लुप्पा बेनके असे या गरीब शेतकरी म्हैस मालकाचे नाव आहे. सामरा येथे 14 मे पासून सुरू होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी गावामध्ये अंकी घालून घटस्थापना करून त्यानंतर गाराणे घालण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी गावातील श्री दुर्गादेवी मंदिरापासून वाजत गाजत मिरवणुकीने श्री भैरीदेव मंदिराकडे सर्वजण आले. यावेळी अंकी घालण्यात आली, घटस्थापना करून गाराणे घालण्यात आले. यावेळी यात्रेसंबंधात बनवण्यात आलेल्या नियमावलींचे श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी वाचन केले व नियमांचे काटेकोरपणे पालन करून यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले. विजापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रांवर कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा मतदारांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी नाही. याबरोबरच निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावावी, तसेच मतदार आणि पक्षीय कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन विजापूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी केले. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आलमट्टी येथील कृष्णा नदीच्या मागील पाण्यात बावसाब टेकडीजवळ 35 किलो वजनाचा एक मोठा मासा आलमट्टी ग्रामपंचायतीचे सदस्य मसुबा कट्टीमनी मच्छीमार यांच्या जाळ्यात सापडला आहे. सकाळी ते नदीतील आपल्या माशाची जाळी काढायला गेले असता त्यांच्या गळाला भला मोठा मासा अडकला. हा मोठा मासा पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी एकच गर्दी केली होती. हा कटला प्रजातीचा मासा असून याच्या उपलब्धीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हा मासा खाण्यास रुचकर असल्याने स्थानिक बाजारपेठेत या मासळीला वाढती मागणी आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.